नमस्कार, मी डॉक्टर मंगेश देशपांडे, ऑर्थोवेद हॉस्पिटल. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातः. अभ्यंग म्हणजे रोज अंगाला तेल लावणं. याने वात शरीरातला कमी होतो. श्रम करणाऱ्या माणसाचं श्रमामुळे झालेलं जे नुकसान असतं, झीज असते, ती भरून निघते आणि मसल्स खूप चांगले पुष्ट होऊ शकतात. व्यायाम करणाऱ्या माणसाने सुद्धा रेग्युलर जर अभ्यंग केलं तर फायदा होतो. याने म्हातारपण उशिरा येतं. त्वचेवर सुरकुत्या या लेट यायला लागतात. यामुळे अभ्यंग रोज करावं. रोज जमत नसेल तर सोमवारी हाताला, मंगळवारी पायाला, बुधवारी छाती पोट, गुरुवारी पाठ अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला अभ्यंग करता येतं. अभ्यंगाचे अनेक फायदे आयुर्वेद शास्त्राने सांगितलेले आहेतच. सांधे ज्यांचे कडकड वाजतात त्यांनी अभ्यंग हे नित्य करावं. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे या दिवाळीमध्ये आपल्या चेहऱ्याला ग्लो येणं खूप आवश्यक आहेच आणि त्यासाठी आपण वेगवेगळी महागडी क्रीम्स वापरत असतो. यावेळी पहिल्यांदा तुम्ही नैसर्गिकरित्या बनवलेला वर्णलेप वापरून पहा. त्वचा जर तेलकट असेल तर यामध्ये 10 ते 20 थेंब मध घाला. जर त्वचा ही खूपच कोरडी असेल तर दूध घाला. नॉर्मल त्वचा असेल तर पाण्यात याचा लेप करून अर्धा तास ते 40 मिनिटं लावून ठेवा. याचबरोबर मानेला सुद्धा हा लेप लावा. रोज अर्धा तास ते 45 मिनिटं हा ते वापरून त्यानंतर तुम्ही चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका. 21 दिवसामध्ये फरक पडतो की नाही जरूर पहा. आणखीन एक महत्त्वाचं, त्वचेचं मॉइश्चर टिकवून ठेवणं हे खूप गरजेचं असतं या हवामानामध्ये. यासाठी आम्ही एक ॲलोव्हेरा जेल बनवलं आहे. कुमारी किंवा कोरफड जी असते ही त्वचेला हितकारक तर असतेच, पण त्वचारंध्रांमध्ये जाऊन ती त्वचेतलं पाणी जे असतं ते टिकवून ठेवण्याचे सुद्धा त्याच्यामध्ये घटकद्रव्य आहेत. म्हणून जर हे रेग्युलर वापरलं गेलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्वचेवर रेग्युलरली तुम्ही ॲलोव्हेरा जेल हे मॉइश्चरायझिंग म्हणून वापरा. उद्वर्तनम कफहरम मेदस प्रविलयनम. उठणं, सुगंधी उठण्यामध्ये सुगंधी काही औषधं असतात, त्वचेला हितकर काही औषधं असतात. याचबरोबर त्वचेतला क्लेद किंवा घाम कमी करणारी सुद्धा औषधं असतात. आपलं हे जे सुगंधी उठणं आहे ते वापरून बघा. 4, 6, 8 तासापर्यंत खूप छान ॲरोमा हा तुमच्या शरीराला येत राहतो. अत्यंत चांगला सुगंध येत राहतो. याचबरोबर याच्यातली त्वचेवर काम करणारी औषधं आहेत, त्याने त्वचारोगसुद्धा कमी व्हायला मदत होते. या दिवाळीत अभ्यंग तेल, त्यानंतर वर्णलेप, ग्लेज नावाचं ॲलोव्हेराचं जेल आणि हे उठणं जरूर वापरून पहा. आपल्या इतर नातेवाईकांनाही द्या. ऑर्थोवेद हॉस्पिटल आणि श्रेयस यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेली, वैद्यांनी तयार केलेली औषधं. थँक्यू.